आज आपण पाहणार आहोत इरा सेशन 19। तर सगळ्यात पहिले सेशनचा परिचय इथून पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर ऑफिस स्किल्स मध्ये जा। ऑफिस स्किल्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला पहिले नॉलेज चेक दिलेला आहे। त्याच्या अगोदर आपल्याला जे काही ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिले असेल ते सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर नॉलेज चेकवर क्लिक करा। त्यानंतर नॉलेज चेकवर क्लिक केल्यानंतर नॉलेज चेकवर जायचं आहे आणि इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। शेप स्टाईल अप्लाय करण्याकरता आपण ज्या ग्रुपवर क्लिक करायला म्हणत आहे, तर शेप स्टाईल घेण्यासाठी आपल्याला कोणत्या ग्रुपवर क्लिक करायला पाहिजे, तर शेप स्टाईल ग्रुपवर क्लिक करायला पाहिजे। आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। एक्सेल वर्कबुक मध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठीच्या स्टेप्स सांगा म्हणत आहे, तर एक्सेल वर्कबुक मध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला कशावर जावं लागेल, तर इन्सर्ट टॅब, इलस्ट्रेशन, पिक्चर, सिलेक्ट पिक्चर आणि क्लिक इन्सर्ट वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये इमेज किंवा लोगो ऍड करण्याकरिता योग्य ती स्टेप्स निवडा म्हणत आहे। तर इमेज घेण्यासाठी आपल्याला इन्सर्ट वर जाऊन पिक्चर वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। डॅशडॅश टॅब व डॅशडॅश ग्रुप मधून आपण शीट रोज इन्सर्ट करू शकतो म्हणत आहे, तर कशातून इन्सर्ट करू शकतो, तर होम टॅब मध्ये जाऊन सेल्फ मध्ये तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। एक्सेलचे एक्सटेन्शन काय दर्शवते म्हणत आहे, तर एक्सेलचे एक्सटेन्शन हे .xlsx आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। यस बटन क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा याच्यात पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहे। सिम्युलेशनवर क्लिक करा। त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न स्टार्ट करा इथून। शब्दापेक्षा आयकॉन अधिक मनोरंजक पद्धतीचे गोष्टीचे वर्णन करतात आणि तुम्ही सेलमध्ये आयकॉन इन्सर्ट करू शकता। त्यासाठी D5 हा सेल सिलेक्ट करा आणि कम्युनिकेशनचा पहिला आयकॉन घ्या म्हटलेला आहे। तर कॉलम D5 ला सिलेक्शन करून घ्यायचे। त्यानंतर इन्सर्ट वर जायचं आहे। त्यानंतर आयकॉन्स वर जा। आयकॉन्स वर गेल्यानंतर कम्युनिकेशन्स वर जायचं आहे आणि याच्यातून पहिलाच आयकॉन घ्या आणि इन्सर्ट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर बघा तुम्ही सेलमध्ये पिक्चर इन्सर्ट करू शकता। आता C5 हा सेल सिलेक्ट करा आणि त्यामध्ये कंपनीचा लोगो इन्सर्ट करा म्हणत आहे, तर C5 वर क्लिक करा। त्यानंतर इन्सर्ट वर जायचं आहे। इन्सर्ट टॅबवर जा। त्यानंतर पिक्चर वर जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला ती चित्र घ्या आणि इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या। यस बटनावर क्लिक करायचं आहे। तर बघा आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न झाल्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये स्पार्कलाइन काय असतात म्हणत आहे, तर स्पार्कलाइन काय असतात बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये क्विक अनालिसिस फीचर काय असते म्हणत आहे, तर क्विक अनालिसिस फीचर काय असते बघा, तर याचं उत्तर क्विक डेटा अनालिसिस साठी एक फीचर फॉर्मॅटिंग, चार्ट्स आणि टोटल सारखे पर्याय प्रदान करते, तर हे त्याचं उत्तर आहे। मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये 3D मॅप फीचर काय आहे म्हणत आहे, तर 3D मॅप फीचर काय आहे, तर याचं उत्तर जिओग्राफिकल डेटाचे इंटरॅक्टिव्ह 3D मॅप्स मध्ये ट्रान्सफॉर्मिंग करण्यासाठी व्हिज्युअलायझेशन टूल्स आहे। खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला MS एक्सेल मध्ये तुमच्या शीटवरील टेबल मधील डेटा फॉर्मॅट करण्यास अनुमती देईल म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे। त्यानंतर 3 आहे। त्यानंतर 7 आणि नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील टेक्स्ट बॉक्स फीचरचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे, तर टेक्स्ट बॉक्सचा प्राथमिक उद्देश काय असतो बघा, तर हे सेलच्या ग्रिड पासून वेगळे स्प्रेडशीट मध्ये टेक्स्टचे बॉक्स इन्सर्ट आणि कस्टमाइज करण्यासाठी वापरले जाणारे टूल्स आहे। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्ट करायचं आहे। बरोबर आहे। त्यानंतर एंड एक्झामिनेशन करा अशा प्रकारे आणि इथे आपण स्कोर्स पाहू शकतो। तर आपला स्कोर्स याच्यातनी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। तर याला क्लोज करा इथून। त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग झाल्यानंतर गाइडेड ड्युटी वर सेल्फ सोडवायचा आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। पहिला प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे। दाखवण्यात आलेल्या एक्सेल शीट मध्ये ओल शेप
इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर ओल शेप घेण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला शेपमध्ये जा. शेपमध्ये गेल्यानंतर आपल्याला याच्यातनी कॉलआउटच्या ग्रुपमध्ये ओल शेप इथे दिलेला आहे, तर इथे ड्रॅग करून तो अशा पद्धतीने काढायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न इथून लावायचा आहे. फिल्टर ग्रुपमधील स्लायसर ऑप्शन वापरण्यासाठी दिलेल्या एक्सेल शीटमध्ये नंतर इन्सर्ट टॅबवर जा म्हटलेलं आहे. आता स्लायसर ऑप्शनवर क्लिक करा आणि फोटो बॉक्सवर ऑप्शन सिलेक्ट करून फिल्टर लागू करा म्हणत आहे आणि त्यानंतर आपल्याला शेवटी ओके बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर पहिले काय सांगितलेलं आहे, स्लायसर ऑप्शन्स वापरण्यासाठी सांगितलेलं आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा. इथे फिल्टरच्या ग्रुपमध्ये इथे स्लायसर ऑप्शन्स दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला फोटोच्या बॉक्सच्या पुढे राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके बॉक्सवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. त्यानंतर म्हटलेलं बघा, नवीन मजकूर बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी दिलेल्या MS एक्सेल फाईलमध्ये इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर तुमच्या शीटमध्ये नवीन टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी टेक्स्ट बॉक्स ऑप्शनवर क्लिक करा आणि जानेवारी टेक्स्ट टाईप करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर टेक्स्टच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला याच्यातून टेक्स्ट बॉक्स घ्या आणि ड्रॅग करून तो काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जानेवारी हे नाव टाईप करून घ्या अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओकेवर क्लिक करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे आपल्याला. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, तुमच्या शीटमध्ये बायोनिमल थिअरम इन्सर्ट करण्यासाठी दिलेल्या MS एक्सेल फाईलमधील इन्सर्ट टॅबवर जा. सिम्बॉल ग्रुपवर क्लिक करा आणि इक्वेशन सिलेक्ट करा. ते इन्सर्ट करण्यासाठी बायोनिमल थिअरम इक्वेशन सिलेक्ट करा म्हणत आहे. तर बायोनिमल थिअरमवर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर इक्वेशनच्या डाऊन एरोवर जायचं आहे आणि याच्यातून जे सांगितलं असेल ते थिअरम याच्यातनी आपल्याला घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न लावायचा इथून. त्यानंतर बघा, दिलेल्या एक्सेल वर्कबुकमध्ये पायवट टेबल वापरण्यासाठी टेबल सिलेक्ट करा आणि इन्सर्ट ऑप्शनवर जा. आता पायवट टेबल ऑप्शनवर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स दिसेल. टेबल रेंज चेक करा. नंतर न्यू वर्कशीट ऑप्शन सिलेक्ट करा. ओके नंतर क्लिक करा म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. पायवट टेबल घ्या. त्यानंतर याच्यातनी टेबलची रेंज सिलेक्शन करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला इथून रेंज सिलेक्शन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याच्यातून न्यू वर्कशीटवर क्लिक करा आणि नंतर आपल्याला ओके बटनावर क्लिक करा अशा प्रकारे. तर बघा पायवट टेबल इथं आलेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला गाइडेड डू इट युअरसेल्फ संपूर्ण झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर गाइडेड डू इट युअरसेल्फ झाल्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा, तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, मायक्रो सेकंड, नॅनो सेकंड आणि पिको सेकंड ही छापील आउटपुटचे मापन करण्याचे एकके आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. बहुतांश पर्सनल कॉम्प्युटरमध्ये सिस्टीममध्ये CPU एका चिपवर समाविष्ट असतो, ज्याला आपण डॅश म्हणतात म्हणत आहे. तर त्याला आपण मायक्रो प्रोसेसर म्हटले जाते. पुढीलपैकी कोणते मायक्रो प्रोसेसरचे 2 मुख्य घटक आहे म्हणत आहे. तर कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटिक लॉजिक युनिट आहे. डॅश या हार्डवेअर घटकाचा उपयोग कॉम्प्युटर सिस्टीमचे कार्य नियंत्रित करण्यासाठी केला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर प्रोसेसर आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट झालेलं आहे, सेशन 19चं, आणि आपला स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे.